नमस्कार मंडळी, सकाळ सकाळी आलो आपण रामशा मैदान खिडकालीमध्ये आणि खिडकाली मैदानामध्ये कोण कोण आले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. बघा सकाळचं मैदान आहे आणि दुपारचे 1 ते 2 वाजेपर्यंत हा मैदान असणार आहे. चला येणाऱ्या सर्व गाडा मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा. मथुर देखील आलेल्या एलियन आलेल्या आहे आणि मथुरच्या पावलावर पाऊल ठेवले एडीएम पण नाव करणार आहे आणि सर्जा पण आलेला आहे. मित्रांनो खिडकालीचं मैदान आणि सकाळ सकाळीच बरेचसे असे नंदी आलेत. आता आपले भाऊ पण आहेत इकडं नियोजन करतं. भाई कुठून आले आपण? ओके वल्लभवरून. कोण आणले आज? ओके किती जाते सध्या? 14 आले. शर्यत वगैरे जमली का ना तुमची? ओके मग आज पैरा वगैरे कसं काय? चांगलं आहे का? मग आता निघतील का थोड्या वेळात? हां कसं वाटतं सकाळचं मैदान? चांगलं आहे सकाळचं मैदान. हां पहिल्याला पण आराम भेटतो, दुपारी घरी जातो. हां थोडं तापमान पण जास्त वाढलं भाई बैलाबद्दल काय सांगशील? कोणाच्या नावाने गाडी पळते आणि कुठले खांदी कुठल्या साईडनं पळतं? एकच साईडने पळते, डावीला हातून आणि बहिणीच्या नावाने पळते. जय गणोबा प्रसन्न आर्या संजय टेंबेवाला. ओके काय अपेक्षा ठेवली आज? बघू चांगल्यापैकी गुलाला घ्यायचं. पैरा चांगला आहे ना? चांगला आहे. नक्कीच गुलाल भेटून दे भाई तुम्हाला. आज सकाळ सकाळी आल्या. चला अशा अपेक्षा ठेवून. भाई पण आहे बच्चा ना, छोटा बच्चा वल्लभचा. मित्रांनो राजा पवारच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला बघायला भेटतं विराट. त्या दिवशी पण एक चांगला स्पीड. गटाला पण हातांगाडी, सेमीला हातान आणि फायनलला कुठंतरी गुलाल भेटला. सब विराट आहे. आणि इकडं मामा मग कसं का नियोजन आजचा? आजचं नियोजन एकदम मोठा आहे. मोठा आहे का? आज शरद पण मोठी होईल म्हणजे. मग 21 तारखेला नेणार नाही का तुम्ही इकडे घाटावर? 21ला पण न्यायचं का? म्हणजे आज पलून डायरेक्ट 21च्या मैदानासाठी जाईल. 4-5 पण असं असं मोठी जी बिंजरची शर्यत असेल कोणची 4 गोंड्यावर तरच नाव फिरवा. ओके म्हणजे 2 गोंड्या असेल तर म्हणजे टोटल 4 गोंडे. 4 गोंड्यावर आज 4 गोंडे ठेवली. हां म्हणजे टोटल 8 गोंड्यावर नाव फिरवायचं. ओके ओके मित्रांनो बघा एक मोठी शर्यत आणि मोठी लढत आपल्याला बघायला भेटेल. विराट म्हणलं तर एकदम टॉपमध्ये सध्या पलते. जसा वासरू घेतलाय ना घोड्याबाईला मधला आहे आणि बघतो अशा मोठे मोठे लढती त्यांनी स्वतःच्या नावावरती केल्या. विराट इकडे आणखी एक वासरू मित्रांनो बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं एकदम टॉपमध्ये पलतं आणि पक्का रागण आहे. भाई कुठून आले तू? वासाचं नाव का? रगील. हा मागच्या वेळेस या मैदानात जाम शर्ती होतात ना रगीलच्या आणि गुलाल पण होतात. हा सकाळचं मैदान कसं का वाटतं? व्यवस्थित आहे, चांगलं आहे. ऊन वगैरे नाही ना? शर्यत वगैरे जमली का नाही? नाजून जमली. भाई कुठले खांदे कुठल्या साईडनं पलतोय वासरू? उजव्या रस्त्यात आतून पळतात. उजव्या रस्त्यानं आतून. आज पैरा वगैरे कसा तर माहिती दादाच केले पहिला केले? शर्यत अजून जमली ना? चालेल चला रगीलला पण शुभेच्छा देऊ. एकदम रगीलचं वासरू आहे, त्याला पण खूप साऱ्या शुभेच्छा. बघा चांगला नंदी आहे आणि मोठे मोठे लढती करत असते. या मैदानामध्ये बरेचसे असे गुलाल बघितले रगील. तर बघा छोटे छोटे नियोजन करतायत इकडं. भाई कोण आणले आज? सोन्या. आणि सोन्याच्या जोडीला वाकलांचा पायरा आहे का? काय शर्यत वगैरे जमले का नाही? भाई काय सांगशील सोन्याबद्दल? आता बघायला गेलं तर एकदम भक्कम नंदी, बरेचसे मोठे मोठे मैदानामध्ये चांगले कारनामे करतात. आज कसं नियोजन केले? चांगलं नियोजन आहे. गाडी पडलेली दोन वेळा गुलाल राहिलेली. ओके दादा कुठल्या गावचं सोन्या बोलले? देवरुंगचा सोन्या. एक मोठं नाव आहे तुमचं. काय सांगाल आज कुठं ना कुठं तरी महाराष्ट्राला नंदीच्या मुलं आपलं पण नाव होतं, कसं वाटतं आले? त्याच्यामुळेच आमचं नाव आहे. आणि तो बैल आता बॅग फुटला असताना त्या दिवशी गाडी झालेली बघा इथे शापूर केसरीला. हो त्या दिवशी वापस बैल जिथे होतो त्या जागेवर आला एक बरोबर आहे. बैलाला काय कोण माहिती 100%. दादा काय सांगशील शापूर केसरी मैदानाबद्दल? कारण का तिथे कुठून कुठेतरी एक मोठी लढत आपल्याला बघायला भेटलेली आणि आपला एक वर्चस्व होता त्या मैदानामध्ये. तिथे कसं आता चिठ्ठी आमची नव्हती म्हणून आम्हाला तो निकाल नाही भेटले. हां पण निकाल द्यायला पाहत होता माझ्या मते, का आम्ही मुंबईचे दोन्ही बैल आपली मुंबईचीच होती आणि घाटावर नाही येतात त्या लोकांना देतात पळून. आपल्या आता आम्ही कसं छोटे आहे पोरं जास्त मोठे कोण नसतात आमच्यासोबत. बैल आपला मोठे पण आम्ही एकदम छोटे, म्हणजे आमची काय जास्त वलत नाही काय नाही. ओके बघा एकदम शांत स्वभावामध्ये एकदम. मला तर वाटतं सगळे नियम वगैरे सगळं मानून हे करतात, पण कुठून कुठेतरी आपल्या माणसावरती पण विचार करायला पाहिजे असं दादांचं मत आहे. दादा चला आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा. किती हो जमल्या शर्यत? ती वाटते 1 गोंडे जमले. अरे वा म्हणजे मोठी शर्यत आहे. चला थोड्या वेळानंतर जर आलो ना दादांची एक मोठी मुलाखत घेऊ. हा सर वेळ असणार आहे. जरा सोन्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो सोन्या आपण बऱ्याचशा वेळेला बघितलेलं मोठ्या मोठ्या मैदानामध्ये विंजोड करताना आणि मोठ्या मोठ्या विंजोडच्या त्याच्या नावावरती असा देवरुंगचा सोन्या. मित्रांनो स्वतः युट्यूबर स्वतः गाडा मालक आतिश शेठ म्हात्रे
बघा नियोजन कसं काय असतं ते आज आपल्याला बघायला भेटतं. एक मोठी लढत आणि मोठी शर्यत जिंकलेला आतिश भाई सांग कोण आणले आज? हे बाई इकडे बघा आतिश सज्जी. भाई कुठंच आतिश बाईला दाखव ना. तुपा माहित आहे तुझी बाईला दाखव तुझी बाईला. मित्रांनो हे गुलाल सांगून जातं कानायनं जेलीला. इकडं आपलं बघा पाणी वगैरे करून घेतं. इसवा बाई आहे. इसवा बाई कोण आणले आज ज्वाला? हा बाबा काला इज्जत घालवतो. जायला राव दे ना भाई. गुलाल घेतले भैया. आतिश शेठ म्हात्रे यांनी आजच चांगला गुलाल घेतलेला. दुसरी शर्ती हटवून सज्ज एक नवीन खरेदी येऊन बघायला वाटतं. आतिश कुठला वासरू आतिश यो ना. बघा एक मोठी खरेदी आतिश शेठ म्हात्रे लेझर. आतिश शेटची टॉपची खरेदी आहे ग. हा पुढच्या वर्षी ना डायरेक्ट ओपनला नाव सोडायची तयारी आतिश शेटची. बरोबर आहे. म्हणजे बघा विश्वास आहे त्याचा. विश्वास पण विश्वास नको जावरो मध्ये. नाही म्हणजे तुला विश्वास आहे रे. आतिश शेटचा पूर्णपणे त्याच्या भरोसा का पुढच्या वर्षी ओपनला नाव सोडू आपण. हा कुठून कुठेतरी प्रत्येक गाडा मालक अशा अपेक्षा घेऊन राहिलेलाच असतं. असंच आपल्याला बघायला भेटेल लेझर. आणि तिकडे ज्वालाचा गुलाल झाला ना भाई. ज्वालाचा आताच गुलाल झाला. पहिला कोण होता? पहिला तो बाजूचा मस्त म्हणजे मापाचीच वासर आहेत. मला तर वाटतं चांगली जोडी पळेल. मस्त पळाली गाडी. येणाऱ्या कालामध्ये आपल्याला अशीच जोडी पळताना बघायला भेटेल. मुंबईमध्ये नाव करेल असं आशा ठेवू. इकडं आपला नगर भाई तर लाजला लगीन करायचं त्याचा. या वर्षी लगीन करायचं. बघा बिंजोरला जोड द्या ऋषाल भाईला. पते भाई आज भाई कुठं बाकी मजे ना मजेत एक नंबर. कुठं पहिला आणले दाखव. हा रवा आणि बॉबी. मित्रांनो स्वतः मिनी व्लॉगर मिनी व्लॉग करतं. आणि आज तो आपल्या माहिती सांगणार. भाई कोण आणलेस तुम्ही? आपला बॉबी आणि तुफान घरचा साथ. घरचा साधा. आज शर्यत बिरत जमले का ना? आता इथं पहिला येतं आपला. असं कोणच्या नावाने गाडी बोलता आपली? पाटील दैसर. दैसर. किती जाती यो? दुसरा एक चौसा असं कुठले साईड ना कुठले खांदी पलताना सांग ना जरा. आतून पडला तर तो पब्लिकशी दोन्ही साईड आतून उजवीशी. उजवीशी आतून ना तो उजवीशी पब्लिक नाही पळत. म्हणजे घरची गाडी येऊन तुमची पळत असेल. घरची गाडी पडला आमची असं मग बोलतो पहिरं कधी येणार आहेत ना. अजून दुसरा एक बैल येणार आहे. ओके लगेच दुसरी करायची. ओके म्हणजे पहिरं पण देता ना दुसऱ्याला तुम्ही. हो हो. काय सांगशील बैलाबद्दल? कसं काय पळतं आणि कशा काय प्रकारे लढती करायला आवडतं तुम्हाला? गाडी झाली ना आपली गटाला बोरीची वाडीला. अरे वा. चिक्या होता गटाला. टफ फाईट झाली सगळं. ओके म्हणजे असं घासाघाशी जरी झाली तरी आनंद वाटतं नाही का? काय बोलशील? तरी खुश होतो आम्ही. चिक्याला एकदम घासाघाशी केली तरी पण खुश झालतो. म्हणजे तुम्हाला समजलं का आपला बैल कुठून कुठेतरी चांगली लढत देऊ शकते किंवा चांगला पळू शकते नाही का? चांगलं पळू शकतो. बरोबर. चला शुभेच्छा देऊया दादांना पण. बघू शर्यत झाली व्हायची अंश व्हायची. एक मोठी मुलाखत घ्यावं पण तत्पूर्वी त्यांना शर्तीसाठी खूप सारे समोरच बघताय नागावचा बुलेट. मित्रांनो एक भरभक्कमचा नंदी. आणि सांगायला झालं तर मोठे लढती नेहमीच करताना बघायला भेटतं. एकदम छोट्या लढतींपासून मोठ्या शर्यती करताना आपल्याला बघायला भेटतं. बुलेट आहे. बुलेटची शर्यत वगैरे जमली का ना बायला विचारू. अरे नियोजन करताय बघ बाई का बोलतं बरं. कसं वाटतं सकाळच्या मैदानात? सकाळचं मैदान एकदम अत्युत्तम केलं कमिटीने. हां आणि असंच मैदान असू उद्या. तर उन्हाचं तापमान जास्त वाढल्यामुळे सकाळचं मैदान ठेवलं आहे. ओके म्हणजे एकदम बेस्ट काम केलेलं आहे. आजचं नियोजन कसं का? आजचं नियोजन झालेलं आहे आपला. असं पेरा गुपित आहे आपला. ओके. शर्यत वगैरे जमली का नाही? शर्यत जमते एक शर्यत. तर पोरं आपली गेल्यात. ओके. काय सांगशील? शून्यापासून सुरुवात केली आणि कुठंतरी आज टॉपमध्ये बोलताय तुम्ही. 2 नंबर 1 नंबरमध्ये खेळताय. मजा पण वेगळी येत असेल. काय सांगाल? हार पण टॉपमध्ये केल्याचा. बरोबर. आमच्या पोरांची सर्वांची इच्छा एकच होती तर आपण बुलेटला कसं वर न्यायचं. ना आमचा योच प्रयत्न चालू आहे का बुलेटला आपण जेणेकरून शेवटीला हार झाली तरी चालेल पण टॉपलाच खेळणार. 100% बघा कुठून कुठेतरी अशा अपेक्षा ठेवू नये. आज पण एक मोठं नियोजन असेल. मोठ्या नियोजनासाठी मोठ्या शुभेच्छा देऊया त्यांना पण. चला शुभेच्छा. एक मोठी लढत आज पण बघा. सकाळचा मैदान बरीच जण सांगा होती की बैलाने. अजिंक्य कोण आणले? बंदूक आणले. बंदूक वाढवलीची वाटला नव्हता का आवरी बैल येतील. बघा भरमसाठ असे नंदी आलेले आहेत मैदानामध्ये. आणि मोठ्या लढती आज देखील होताना बघायला भेटेल. इकडून गुलाल घेतलेला आहे. मित्रांनो छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ना. तर बाबू नाव कर तुझा. नाव कर. लाजला अच्छा का म्हणते ना. डेंजर भाई. काय नाव? कुठनं आले? नाव का? ओके सैराट टाकू त्याचा असं. एकदम छोटा असताना सैराट आमची तोच होता ना पहिला. असं कुठलं म्हणजे आपला सुनीलचा. सुनील शेटचा का? ओके. सैराटचे जुने मालक भेटलेले आहेत. कसं लास्ट बाबू नाव काय सांग?
सैराट किती छोटा असतो. बघा सैराट छोटा असताना आणि यो त्या छोटा मालक मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा सर्जा सर्जा एक मारल थांब तिकडे घे सर्जा एक शर्यत का आरामान म्हणतो सावलीन आणि तिकडं आहे तुफान एक गोंड्यावरती नाव सोडलेला होता तुफानचा आणि सर्जाचा. पुन्हा एकदा तीच जोडी पळण्यासाठी सज्ज आहे. भाई 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 थांब पाचशा. आणि तुफानचे नियोजन करता आतिशेट म्हात्रे आणि त्याच्याजवळ पत्याबाई बघा कसं राहुल भाई यार का एकदम पट्या बांधले. पत्याबाईने बरं वाटतं ना गुलाल घेतला आज भाई. बघा हे त्रिकूट कसं एकत्र आले शिरडोन गावचा आणि त्याच्यामध्ये आपला नियोजन करीत होता. सकाळच्या 8 वाजले ना रात्री 8 वाजता बसलेला तर 2 वाजेपर्यंत तिथंच होता. मित्रांनो असं नियोजन असं बघा असं आता युट्यूबवर होता. युट्यूब नंतर त्यांनी बैलगाडा घेतला ना आज वासरा त्याची अंगुलाला नाही तर आनंदच काय वेगळा असेल. हा यो इकडे तू पण बघतोय तो पण त्यांच्या मामाचा म्हणजे घरच्या बैला हरकास ना आतीस घरचाच नियोजन टॉपचा ना का आतिश शेट. ए शुभम दा आतिशा पहिरा करशील का नाही आतिश शेटच्या करायचा ना 100%. पुढच्या वर्षी का भाई 2 वासरा घेतल्या भाई एक सफेद आणि एक कोसा भाई युट्यूब क्षेत्र सोडून डायरेक्ट युट्यूब क्षेत्र सोडून भाई तू बोलशील आतिश म्हात्रे बद्दल का बोलशील. नाही भाई भाष्य वन साइड आतिश शेट म्हात्रे आणि आपला लाडका सर्जा देखील मैदानामध्ये सज्ज आहे. बघा सकाळी जाणले अजून शर्यत काही जमली ना. बॅनर सोडलेला आहे एक गोंड्यावरती अजूनपर्यंत जोड वगैरे झाला नाही आणि त्या दिवशी बघला एकदम तुफानी स्पीड लावला सर्जाने तर नुसता दुरला असं काम आहे. दादा बराच ना बरेच दिवसां बघतोय काय तुला थोडस बॅक फुटलं का काय विषय हाताचा त्रास देतो होता का असं जर कमी शर्ती हाकलतस नाही आता शर्तीतलं बंद केलं. बंद हाकलायचा मग घरच्या गाडीवर नाही आला का निर्णय घेतला असा निर्णय घेतला आपल्या हाताचे प्रॉब्लेम असं हाताच्या मुलं आज कोण आणले आज आपलं घरचं होते. ओके घरचं आणि सर्जा ओके डमरू ना सर्जा कसं का नियोजन केलेस काय नाही बारीचं नियोजन असं छोट्या मोठ्या लाडीती करायचं काय सांगशील नियोजनाबद्दल किरकालीवाल्यांचे कारण का सकाळचं मैदान ठेवले त्यांनी चांगलं किती मैदान आहे ना. उन्हाची बैला तापमान जास्त होतं इथे होतं बैला काही बैला मारतात चांगलं नियोजन. आता 2ला शेती पण करती नव्हतं चांगलं होतं. बरोबर हे मैदानाचं वैशिष्ट्य इथं सगळीकडे आपल्याला सावली होऊन बघायला भेटतं आणि तसं आपला डमरू ना सर्जा तो देखील मस्त सावलीला बांधलेला. चला शुभेच्छा तुम्हाला. मला तर वाटतं कमबॅक करावं तुम्ही करू आता थोडीशी चला शुभेच्छा. मित्रांनो समोर बघता टेम्पो आपला कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा माथूर आणि किसनाचा टेम्पो त्याच्यासोबतच बघायला भेटतं एक नवीन खरेदी एलियन. याच मैदानामध्ये आपला कमबॅक झालेला बघायला भेटलेला कुठंतरी त्या दिवशी पण गाडा बांधून पळाला त्याची मुलं थकलेला देखील आणि त्याच मैदानामध्ये पुन्हा एकदा एलियन 1001 सज्ज शर्यत वगैरे जमत होती 2 वेळा कॅन्सल झाली आता पुन्हा एकदा सज्ज एलियन आलाय मैदानामध्ये. आज सकाळी किंवा दुपारच्या भरामध्ये तुम्हाला एक चांगली लढत बघायला भेटेल एलियनची. मित्रांनो जीविका पिंटू शेट पाटील यांचा रायफल देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याच्या बाजूला आहे सूर्या. भाई कोणाचा आहे सूर्या हा एस के शेट नाईक कोहलीकोपर. एक एस के शेट नाईक म्हणजे एक मोठं नाव आणि आज बिंजोड त्यांनी गाजवलेलं आहे. आज देखील त्यांचा सूर्या आलाय. कसं काय नियोजन आहे सूर्याचा हां चांगला आहे का कोण आज पैऱ्याला रायफल आहे का रायफल आहे. पैरा वगैरे कोणी केला दादानीच केले का. शर्यत जमली का नाही जमली आहे का अरे म्हणजे आता थोड्या वेळानं काढतील का काय माहिती गुलाल घेईल का अगोदर पळाली गाडी नाही पहिल्यांदाच पळणार आहे काय वाटतं गुलाल घेईल का. रायफल बघायला गेला तर एकदम टॉपमध्ये नेहमीच पळताना बघायला भेटतं. वजीर आणले का नाही हां
हो हे बघ इकडं नियोजन करता बुवा शेठ. बुवा भाई काय बोलतास, कसं काय फायदा केला? एस के शेठ नाईक म्हणजे एक मोठं नाव, तसंच पिंटू शेठ पाटील एक मोठं नाव. दोन्ही एक मोठे गाडा मला एकत्र येऊन एक काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न. बोरीच्या प्रणित गावांनी पैरा करून दिलाय. मस्त गाडी जमले आता कोली कोपर. पहिल्यांदाच पळणार, काय अपेक्षा ठेवताय? काय नाही, गाडी गुलाल झाला पाहिजे बस. असं म्हणजे बघायला गेलं तर रायफल पण आपला टॉप पलते बघा. एक सडपातल असा वासरू होता, मेहनत घेतली बुवानी असेल, पिंटू शेटने असेल, त्यांच्या टीमने असेल, एकदम टॉपमध्ये नेला आणि टॉपमध्ये पलतंय. एस के शेट नाईक यांच्या सूर्याशी पैरा गेला. चला शुभेच्छा दोघांना पण. मित्रांनो डोंबिवली देवीच्या पाडावरनं आलेले आहेत. इकडं बच्चा आणि इकडं जीवा, दोन नंतर घरचा साज आहे का? घरचा साज आलेला आहे. आणि बघूया शेटचे बोलूया. शेट नाव काय तुमचं? माझं प्रणित कांबळे. दादा कसं काय आजचं नियोजन? ओके, दोघांचं पैरे वेगवेगळे आहेत का? हीच गाडी पळणार आहे का? कुठल्या साईडनं पळलं तर दादा बच्चा? दोन्ही साईड आतून का बाहेरून? ओके, दोन्ही साईडनं आतून. आणि जीवा पब्लिकला का? काय सांगाल, पब्लिकलाच पळवायचा निर्णय काय घेतला तुम्ही वासराला? असा पैऱ्याला प्रॉब्लेम येतं म्हणून का? घरचं आहे म्हणून. बघा एक मित्रांनो एकदम चांगला वासरू आहे. चला शुभेच्छा देऊया दोघांना पण.